नमस्कार मंडळी, कसे आहेत सगळे? आज परत गेलो होतो दवाखान्यात. असे मला 3 दिवस जायचं आहे आणि आज होता दुसरा दिवस. मी उद्या पण परत जाणार आहे, पण मला तिथलं शूटच काढता आलं नाही कारण गर्दी खूप होती म्हणून. तसेच आम्ही आज गेलो आणि आज पण परत स्वयंपाकाला लेट झाला. तिकडून आल्यावर मी स्वयंपाक वगैरे केला आणि जेवण केले. चुचीचे बाबा बोलले की आज आपण अंडा भुर्जी करू आणि पाव इकडनंच घेऊन घेऊ. तुला लेट झाल्यामुळे तुला फक्त भाजीच करायची असेल, म्हणून मी अंडा भुर्जी करायला घेतली आणि पाव मी बाहेरूनच घेऊन आली होती. तर मग कोणाला अंडा भुर्जी आवडते का कॉमेंट करून नक्की सांगा. आणि भुर्जीची रेसिपी आवडली असेल तर नक्कीच लाईक, कमेंट आणि शेअर करा. घरी आल्यावर स्वयंपाक वगैरे लगेच बनवून घेतला कारण की घरी आल्यानंतर चुचू पण खूप रडत होती कारण तिलाही बिचारीला तिथं उन्हाचं जाण्यामुळे त्रास वगैरे होत होता. मग मी तिला पहिले दूध वगैरे बनवून दिलं आणि त्यानंतर तिला तिचे बाबा सांभाळत होते. तोपर्यंत मी स्वयंपाक करून घेतला. आणि चुचूच्या बाबाची स्पेशल डिमांड होती कारण आम्ही बाहेर गेले असतात तेव्हाच एक लॉरीवर अंडा भुर्जी खाल्ली होती. खूप सुंदर झाली होती तिथली अंडा भुर्जी. ते मला बोलले की असे सेम त्याच्यासारखीच बनव म्हणून मी तसाच काही प्रयत्न केला होता. स्वयंपाक झाल्यावर लगेच मी वाढून घेतला आणि जेवायला दिलं. मग संध्याकाळी आल्या चुचूच्या आतू. त्यांनाही तिला रोज भेटावंसं वाटतं म्हणून ते त्यांचे कामं वगैरे झाल्यावर रोज चुचूला भेटायला येतात. आणि चुचू आता हल्ली खूप मस्ती वगैरे करायला लागले आहे. मग लगेच संध्याकाळच्या स्वयंपाकाचं टेन्शन. मग काय होतीच कांद्याची पात आणि तिलाही कधीची आणली होती म्हणून खराब होऊन जाईल म्हणून मी लगेचच तिलाच पहिला बनवण्याचा निर्णय घेतला. आणि मग ती भाजी वगैरे बनवून लगेच भाकरी करायला घेतल्या. आणि भाकरी बनवता बनवता एक थॉट आला मनामध्ये. मी हे ब्लॉगिंग वगैरे बनवत आहे म्हणून खूप काही लोक मागून निंदाही करतात. तोंडावर बोलण्याची हिंमत नसते तर ते मागून बोलतात. आणि बोलू द्या, निंदकाचे घर असावे शेजारी. आणि त्यांना त्यांचे उत्तर मिळेल आणि त्यांचे तोंड पण चूप होतील. कारण मला माझ्या देवावर विश्वास आहे आणि मला तो तेच देतो जे माझ्यासाठी योग्य आहे. आणि मी त्या चांगल्या वेळेची वाट नक्कीच बघेल आणि मी पूर्णपणे माझी मेहनत करेल. लगेच स्वयंपाक झाल्यावर लगेच वाढून घेतला आणि यांना जेवायला दिलं. तुम्हाला जर माझे व्लॉग्स वगैरे आवडत असतील तर नक्की लाईक करा. असा होता माझा आजचा दिवस. बाय.